नमस्कार. आज आपण बुद्धांच्या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल जाणून घेऊ. बुद्धांनी सांगितलं की जीवनात दुःख आहे, पण त्यातून मुक्तीचा मार्ग आहे. त्यांनी 4 आर्य सत्य शिकवली: दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचा अंत आणि अष्टांगिक मार्ग. हा मार्ग म्हणजे योग्य दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, आजीविका, प्रयत्न, स्मृती आणि समाधी. बुद्ध म्हणाले, आपल्या मनाला शुद्ध करा, कारण मनच सर्व काही आहे. ध्यान आणि करुणा यांनी आपण आत्मज्ञान मिळवू शकतो. अहिंसा आणि सत्य हे त्यांचे मूलमंत्र. बुद्धांचा धम्म आणि अध्यात्म एकमेकांना पूरक आहेत. धम्म म्हणजे नैतिक जीवनाचा मार्ग, सत्य, अहिंसा आणि करुणा. अध्यात्म म्हणजे आपल्या अंतर्मनाचा शोध. बुद्धांनी सांगितलं, धम्माचं पालन करा, पण स्वतःच्या अनुभवाने सत्य शोधा. पंचशील: हिंसा न करणे, खोटं न बोलणे, चोरी न करणे, व्यसन टाळणे आणि संयम हे धम्माचं आधारस्तंभ आहे. ध्यानातून अध्यात्म जागृत होतं, जे आपल्याला इच्छा आणि अहंकारापासून मुक्त करतं. बुद्ध म्हणाले, खरा धम्म आतून येतो, बाहेरच्या कर्मकांडातून नाही. धम्म आणि अध्यात्म एकत्रितपणे आपल्याला निर्वाणाकडे नेतात, आपल्याला शांती आणि समाधानाकडे नेते. धम्मं शरणं गच्छामि.